पूर्वी रस्त्यावरती गावठी खेळ दिसायचे आपल्याला भरपूर. त्यांचे खेळ सगळे बघून मी त्याप्रमाणे ताशा वादनाला सुरुवात केली. म्हणजे मला ते आवडलं आणि बाबा आपणही ताशा वाजवावा अशी मला इच्छा मनात निर्माण झाली. म्हणजे त्यावेळेला फक्त शालेय पथकं होती, गावठी खेळांच्या व्यतिरिक्त शालेय पथकं की जिथे लेझिम टिपरी असे खेळ खेळले जायचे शाळेच्या गणपतीच्या विसर्जनाला. मग त्याच्यानंतर शिवगर्जना हे पहिलं आमचं पथक होतं की जे आम्ही मुलांनी एकत्र येऊन सुरू केलं शाळेच्या व्यतिरिक्त, जेव्हा नुमवीचं पथक बंद झालं त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर मुलांनी एकत्र येऊन पथक काढण्याची प्रथा सुरू झाली खऱ्या अर्थाने. म्हणजे शिवगर्जना आम्ही त्या पथकात होतो आधी. तिथं आम्ही सुरुवात, ह्या पथक क्षेत्राची सुरुवात तिथून झाली ॲक्च्युली. म्हणजे पुण्यातल्या पथक संस्कृती सुरुवात तिथून झाली आणि नंतर बाकीची सगळी पथकं हळूहळू होत गेली. जेव्हा मी वादन चालू केलं तेव्हा पथकांची संख्या अत्यंत अनलिमिटेड होती. तर त्यावेळी प्रामुख्याने नुमवी, रमणबाग, ज्ञानप्रबोधिनी, गरवारे, स्वरूपवर्धिनी ही आणि समर्थ प्रतिष्ठान ही मला माहिती असलेली पथकं त्यावेळी वाजत होती. आणि आम्ही नुमवीचे माजी विद्यार्थी असल्यामुळे आम्ही नैसर्गिकरित्या नुमवी पथकात सामील झालो. मी 8 वर्षाचा होतो त्यावेळेला मी ताशा वाजवायला पहिल्यांदा नुमवी शाळेच्या पथकामध्ये आलो आणि त्यानंतर सातत्याने आजपर्यंत मी ताशा वादन करतोय. मला फारसं नाचता येत नाही. मग तुम्ही गणपतीत मला नाचायला सांगितलं तर मला जमणार नाही, पण मी ढोल ताशा या वादनातल्या लोकांना नाचवू शकतो. की ताशा एक अपूर्ण वाद्य म्हटलं जातं आणि ढोल एक परिपूर्ण वाद्य म्हटलं जातं. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती ढोल ताशा हे साहजिकच जन्माला आलेले वाद्य आहे. ढोल हे वाद्य आहे ना, म्हणजे चर्मवाद्य, आणि हे चर्मवाद्य हे रणांगणात वाजवलं जातं आणि रांगडं वाद्य म्हणून ओळखलं जातं. ज्यावेळेस युद्ध चालायचं त्यावेळेस हे वाद्य वाजवलं जायचं. त्याच प्रकारे आता फक्त हे वाद्य गणेशोत्सवामध्ये मिरवणुकांमध्ये शोभा आणतं, एक जल्लोष आणि उत्साह भरतो लोकांमध्ये. ढोल आणि ताशा ही तशी दोन्ही वाद्य कडकडाट करणारी आहेत की कोणाला भाषा आपण घरी कधी ढोल वाजवत बसत नाही. ही वाद्य रस्त्यावरती वाजवण्यासारखी, ही काही क्लासिकल इन्स्ट्रुमेंट नाही, ही लोकवाद्य. त्यामुळे ही वाद्य मर्दानी वाद्य म्हणजे बाबा एक आवाज करणार आणि तुम्हाला लय धरायला लावणार एक वाद्य, ही माणसाची गरज आहे. आणि मोहरी नाच लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत, म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत सगळ्या या वाद्यामध्ये अत्यंत आवडीने ऐकतात. आता ताल बजवण्याचा विषय जर का घेतला तर आपले शक्यतोवर म्हणजे आम्ही हात म्हणतो त्याला, जे प्रकार वाजवले जातात आम्ही हात म्हणतो. तर जे हात आहेत ते पारंपरिक 5 हात पूर्वीपासून अगदी तेच वाजत आलेले आहेत. नंतर पथकांची संख्या जशी वाढायला लागली तशी लोकांची एक विचार करण्याची पद्धत वाढायला लागली. मग पहिला, मग त्याला गजर म्हणतात, आम्ही कन्नड म्हणतो, तो वेगळा बसवा. शेवटी सगळं वादन आहे ते आपल्या तबल्याचे बेसिक ताल असतात त्याच्यावर अवलंबून आहे. आणि त्याच आधारावर तुम्ही समजा आपला केरवा ताल घेतला जो भजनाला गायला जातो, भजन किंवा अभंग, तोच आपला 5वा आहे आता. आणि सगळी पथकं गोष्टी तोच ताल अत्यंत सुंदर वाटतं ऐकायला. त्या बेसवर तो आधार घेऊन सर्व ताल थोडेसे बदल करून बसवले जातात. आपल्याकडे साधारणपणे 12-13 वयोगटापासून 50 पर्यंतची लोक आहेत. मुलगा असो किंवा मुलगी असो, कोणी आलं तरी त्या मुलाला पथकात ॲडमिशन आपण देतो. त्याला शून्यापासून सगळं काही शिकवायला लागतं. ढोल शिकायला साधारणपणे म्हणजे जे काही वाद्य वाजवतोय आपण ते पथकातले ते सगळे हात, ते सगळे ताल शिकायला त्या माणसाला 1 वर्ष भरपूर होतं. म्हणजे 1 महिनाभर प्रॅक्टिस केल्यानंतर, वर्ष म्हणजे वर्ष पण नाही, महिना, त्या महिन्याच्या मध्ये 2-3 आठवड्यात तो तयार होतो. नंतर त्याचा स्टॅमिना डेव्हलप होतो. पण एक वादक म्हणून त्याला डेव्हलप व्हायला काही वर्ष जातात. आणि ताशा हे वाद्य असं आहे की त्याच्यामध्ये किमान 6 ते 7 वर्ष अगदी उत्तम पद्धतीने ताशा वाजवायला 6 ते 7 वर्ष जातो. आम्ही जेव्हा उलाढालचं गाणं झालं, उलाढाल पिक्चरमधलं अजय सतपुतदार यांनी त्यांचं प्रोडक्शन होतं, तर त्याच्यामध्ये अजय अतुलनी देवा तुझ्या दारी आलो हे गाणं जे बसवलेलं होतं, त्या गाण्यामध्ये आपल्याच सगळ्या या ग्रुपनी वादन केलेलं आहे. म्हणजे 15 ढोल आणि 2 ताशे असं त्याच्यामध्ये आपण वादन केलं होतं मुंबईच्या एम्पायर स्टुडिओमध्ये. आणि तो एक एक्सपिरियन्स फार वेगळा होता की स्टुडिओ कसा असतो, मग ढोल ताशाच्या स्टुडिओत वाजवणं हा एक वेगळा एक्सपिरियन्स होता. म्हणजे आज ती पहिली वेळ अशी होती की जिथं ढोल ताशा एका वेगळ्या लेवलवरती.
गजपति भूपति सुवर्ण रक्तपति हिंदुपति बादशाह श्रीमान योगी सिंहासनाधीश्वर राजयोगी श्रीमंत 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 श्री छत्रपती शिवाजी महाराज की. कुठल्याही पथकामुळे कोणीही वादक नसतो. बेसिकली माझं असं मत आहे की प्रत्येक वादकामुळे हे पथक घडतं. प्रत्येक पथकाची काहीतरी एक युनिक आयडेंटिटी असते. जसं की तुम्ही आता काही नामवंत पथकं बघा, जसं की रमणबाग बघा किंवा शिवगर्जना किंवा शिवमुद्रा. ही पथकं गेली 14 आणि 15 वर्ष वाजवत आहेत. पथकात वादक येण्यासाठी म्हणून अनेक प्रकार करावे लागतात. जसं की तुम्ही आधी वाजवलेल्या मिरवणुका असतात, त्याचा परफॉर्मन्स बघून लोक इम्प्रेस जर झाली तर ती स्वतःहून पथकाला अप्रोच होतात. प्लस तुम्ही ज्या ठिकाणी प्रॅक्टिस करता त्या ठिकाणी तुमच्या पथकाचा जो आवाज होतो, तुम्ही जो कल्ला करता किंवा तुम्ही जो धिंगाणा करता किंवा तुम्ही ज्या शिस्तीने वाजवता, या सगळ्या गोष्टी बघून वादक तुमच्याकडे येतात आणि प्रत्येक वादक जोडत गेलं तर एक मोठं पथक तयार होतं असं मला वाटतं. पथकामध्ये प्रत्येकजण स्वतःच्या इच्छेने येतो. ढोल असतो वाजवायला, ताशा असतो, काही लोक ध्वज करतात, झांजा असतात. तरी काही मुलांची शरीरयष्टी ही धिप्पाड असल्यामुळे त्यांना ढोल हे वाद्य अतिशय उत्कृष्टपणे जमतं किंवा काही लोक ही ॲथलीट असल्यामुळे त्यांना ताशा हे इन्स्ट्रुमेंट अतिशय उत्कृष्टपणे जमतं. त्याच्यामुळे हा निर्णयही घ्यावा लागतो की एखादा वादक जरी त्याला ढोल वाजवायचा असेल तरी तो ढोल वाजवू शकेल की नाही. या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून मग आम्ही प्रत्येक वादकाला त्याचं पर्टिक्युलर वाद्य हे आम्ही नेमून देतो. गणपती उत्सवात प्रत्येक पथक अनेक मिरवणुका मारतं. या मिरवणुका मारण्यासाठी म्हणून त्याच्यातल्या प्रत्येक वादकाचा स्टॅमिना किंवा त्या प्रत्येक वादकाची स्किल किंवा त्याचं वाजवायचं आवर्तन हे परफेक्ट सेट झालं पाहिजे. हे सगळं सेट होण्यासाठी किमान 1 महिन्याभराची तरी प्रॅक्टिस ही अत्यंतिक गरजेची असते. या प्रॅक्टिसच्या दरम्यान आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ताल बसवतो, वेगवेगळे ठेके बसवतो, काही व्हेरिएशन्स असतात, काही पारंपरिक ताल असतात, ते सगळ्यांना शिकवतो. या सगळ्या गोष्टी ही सगळी प्रोसेस असते बेसिकली. आपण म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत मी एखाद्या वेळेस नमस्कार करत नव्हते जेव्हा ढोल उचलत होते. यावर्षीपासून मी तो नमस्कार करून उचलते. सो ते महत्त्व कळतं आहे की का आपण देवासाठी वाजवतोय, आपण ते डेडिकेशनने वाजवतोय. मुली हे फार कमी ढोल वाजवतात, नाहीतर मुली ढोल वाजवताना ते कौतुकास्पद नजरेने बघितलं जातं. ज्यावेळी ढोल असतील, मिरवणुका असतील आणि त्याच्यानंतर सुद्धा सगळा ग्रुप हा एकत्र असतो, ते एक चांगलं वाटतं की ते एक युनिटी आहे अख्ख्या पथकात. या पथकाबद्दल मला बेसिकली जेवढी काही लोक आहेत याच्याशी निगडीत आहेत ती म्हणजे अशी वेगळी नाही वाटत किंवा काही मला असं ऑकवर्डनेस येत नाही किंवा मी वाजवतोय आणि कोण आलं तिसरंच व्यक्ती किंवा काही नाही, ऑकवर्डनेस नाही किंवा मी चुकलो किंवा काही झालं तर ही लोक मला समजून घेतात. सगळे एकत्र येतात, बरं वाटतं. कारण गणपती झाल्यानंतर कोणी भेटत नसतं, त्यामुळे पथकात आल्यानंतर रिलीफ मिळतो. इथं एकी हेच बळ आहे. कुठलंही वाद्य किंवा कुठलंही पथक हे दुसऱ्या पथकाशी कधीच कॉम्पीट असं करत नाही. प्रत्येकजण वादनाचा आनंद घेतो, त्या बाप्पासाठी वाजवतो आणि त्याच्यातनं समाधानी असतो.